दत्त महाराज करतल भिक्षा घेत असत. करतल म्हणजे हाताच्या तळव्यावर मावेल इतकी. म्हणजे प्रत्येक गोष्टीत समाधान मिळण्यासाठी जास्तीत जास्त माप म्हणजे करतल असावे असे मनात आले. करतल म्हणजे ओंजळभर. आता हेच पहा ना, खूप तहान लागली आणि ओंजळभर पाणी प्यायलं तरी तृप्ती होते. इतकंच काय तर ओंजळभर फुलांचा सुगंध मन व्यापून टाकतो. आपल्या प्रियजनांचे हात आपल्या ओंजळीत घेतले की एक वेगळीच अनुभूती येते. खूप दुःख झाले की आपल्याच ओंजळीत चेहरा झाकून मुक्तपणे अश्रूंना वाट करून दिली की मन हलकं झालंच म्हणून समजा. आणि कधी एखादा सल्लज चेहरा ओंजळीत आपला चेहरा झाकून आपला संकोच दूर करू शकतो. बापरे, केवढे महत्त्व आहे ना या ओंजळीचे. म्हणजे परमेश्वरानेच खऱ्या समाधानाचे हे परिणाम आपल्याला ठरवून दिले आहे आणि त्याचा विसर पडता कामा नये असेच पटकन मनात आले. तसेच दोन्ही करतल एकत्र केले की होतो नमस्कार. किती छान पद्धत आहे भारतीयांची हात जोडून अभिवादन करण्याची. समोरच्याचे मन जिंकायला दोन करतल पुरेसे आहेत. कोणाला धीर देताना त्याचे दोन्ही करतल आपल्या दोन्ही करतलांनी घट्ट धरले तर समोरच्याला किती मोठा दिलासा मिळतो ते शब्दात सांगणं कठीण आहे. अर्धे देतानाही तेही ह्याच ओंजळीने आणि एखाद्या स्वमालकीच्या गोष्टीवर पाणी सोडतात तेही ह्याच ओंजळीने. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील समस्त विश्वाच्या शांतीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि पसायदान मागितले. खरंच परमेश्वराने केलेल्या या छोट्या छोट्या योजना माणसाला अत्याधिक समाधान देऊन जातात. म्हणूनच म्हटले जाते, तेथे कर माझे जुळती. रामकृष्ण हरी.